सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 214 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मनीषानं तर ठरवलं होतं की ती इथे येऊन म्हणजेच गावाला दिवाळी करायची, कारण आता हे घर माझं आहे. आजपर्यंत ही बाई त्या घराला स्वतःचं घर म्हणत नव्हती. कधी प्रेमानं सडा सारवण केलं नाही की लक्ष्मी म्हणून किरसुणीनं झाडून काढलं नाही. खडासुद्धा उचलत नव्हती बाई अंगणातला आणि मातीला बोटसुद्धा टेकवत नव्हती. बसायचं झालं तर तुळशीच्या कट्ट्यावर नाही तर खुर्चीत बसायची. ती तिचं ढुंगणसुद्धा अंगणामध्ये टेकत नव्हती. आणि किती ती हक्काची भाषा, बापरे. आणि याच घरावर वास्तुशांती व्हायच्या आधी मोठं भांडण करून मनीषा तिच्या म्हाताऱ्या आईनं तिच्या भावाच्या छोट्या पोरींना सांगून घराच्या मागेच पोरी जेव्हा शी करत होत्या तेव्हा त्या पोरींना त्या घरावर सुद्धा गू टाकायला लावला होता. आणि म्हणायची मनीषा, खा आमचा गू खा, असेच आमचा गू खातात. शी, किती नीच बायका होत्या त्या. असो, तर अशा जाती काही सुधारत नसतात. सापाच्या जातीला कितीही दूध पाजा, ते डसतच असते. आणि अशांना फक्त ठेचायचं असतं. बास झालं आता दूध पाजत राहणं. आता तिने फणा काढला की ठेचायचा, असं मंजूनं ठरवलं होतं. आणि तिकडून काय झालं की म्हातारी इकडे फोन करायची आणि सांगायची, आणि झालं मंजू विजयचं लक्ष तिकडंच लागायचं. आणि विजय म्हातारीला म्हणाला, तू एक काम कर, ती जर तिथं आली दिवाळीला तर तुला जास्त त्रास होणार. ती येतानाच तिची सगळी पिळावर भावांच्या पोरीसुद्धा घेऊन येईल, इतकी बावळट आहे ती. म्हातारी म्हणाली, ती आली तर मी अजयला सांगितले, इथे मी राहणारच नाही. मी माझ्या माहेरी जाईन, नाहीतर तिकडं कोल्हापूरला येईन. आणि विजय म्हणाला, तसंच कर, बिनधास्त निघून ये. ती तुला त्रास देण्यासाठी, तुझी जिरवण्यासाठीच तिथे येते. आणि मग आई, तरी पण आम्ही दिवाळीला येणारच. आणि ती जर पुन्हा पुन्हा आम्हा दोघा नवरा बायकोला बोलली ना तर तिला घरात घालून मारणार. मंजूसुद्धा तशीच म्हणायची. तिचंही लक्ष आता अभ्यासावरचं उडालं होतं आणि तिकडंच लागलं होतं. खरं तर हे चुकीचं होतं, पण आता काय करता, अशा गोष्टी कानावर आल्या की आपणही ईर्ष्येला पेटतो. मंजू शांत होती तेव्हा तिच्या डोक्याला काही वाटत नव्हतं, म्हणून ती होता होईल तेवढं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पण शेवटी तिच्या संयमाचा कडलोट झालाच होता. आणि मंजू म्हणाली, मी तिला घरात घालणार आणि तोंड दाबून हातपाय बांधून मारणार. आणि मंजूसुद्धा तिला इकडे खूप घाणघाण शिव्या द्यायची आणि तिचं मानसिक संतुलन हलवून घ्यायची. विजय आणि मंजूचं सकाळ संध्याकाळ तेच चालायचं. मंजू कॉलेजमध्ये गेली तरी मैत्रिणींना हेच सांगायची. तिला खूप त्रास व्हायचा आणि तिला तेच ते सगळं आठवून आठवून रडायलासुद्धा यायचं. तिच्या शिव्या आठवायच्या, मनस्ताप व्हायचा, तिचा गळा चिरू वाटायचा. मधूनच ती विजयला कॉलेजमधून फोन करायची आणि म्हणायची, जानू, मला त्या बाईला खूप शिव्या द्यायच्या आहेत, मी फोन करू का हो. कधी कधी मधूनच वाटायचं की तिला चांगलाच फोन करावा आणि गोड बोलत म्हणाला, ताई तुम्ही असं का भांडता, अहो चांगलं दिसतं का ते, असं भावकीत भांडण करणं. पण आता मंजू असं बोलली असती तर तिच्यावर फरक पडला असता का हो, तुम्हीच सांगा. उलट ती बाई आणखीन अहंकारानं फुगली असती. पण मंजूला अजूनही वाटायचं की तिला समजावू शकते मी. एका मैत्रिणीच्या बर्थडेला गेल्यानंतर सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या. तिथेच एक मैत्रिणीजवळ मंजू खूप रडली आणि म्हणाली, मला सारखं तेच आठवतं गं, काय करू. मी करू का गं तिला फोन, तिची माफी मागू का, म्हणजे मलाच बरं वाटेल. त्या मैत्रिणीनं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, तू इतकी इमोशनल असशील असं वाटलं नव्हतं गं तुझ्याकडं बघून, इतकी डॅशिंग तू, आणि अशी कशी. मंजू म्हणाली, काय करू गं, अर्जुनासारखी अवस्था होते. सगळं कुटुंब आपलंच आहे आणि खूप वाईट वाटतं बघ.
सगळे चांगले आहेत आणि ही बाई तेवढी अशी आहे. शरीरानं दूर असलं तरी मनानं कुटुंब एक असावं असं वाटतं बघ. वेडी होती मंजू, जी त्या बाईला कॉल करायचं म्हणत होती. तिनं विजयला परमिशन मागितली आणि विजय म्हणाला, काहीही गरज नाही मंजू. मंजू म्हणाली, मग मला तिला शिव्या तरी देऊ द्या आणि माझ्या मनात खूप साठलं आहे. आणि विजय म्हणाला, शांत हो आणि विषय सोडून दे. आणि तो तिलाच समजवायला लागला. आणि प्रत्येकाच्याच घरात अशी एक मनीषा आहे असं चर्चेअंती समजायचं. आणि विजयसुद्धा मंजूला म्हणायचा, मंजू तू तिचे लाड खूप केले. मला याचंच वाईट वाटतं की तिनं तुलाही असं बोलावं. तुला राग येत नाही का ग अजूनही? तू तिला मारायला पाहिजे होतीस बघ. आणि शेवटी हेच होणार हे मला माहीत होतं. मंजू म्हणाली, काय करू जानू, मला तर तिची सुपारी देऊ वाटते हो. पण हे बघा, देव बघतोय ना, आणि त्या देवासाठी आपल्याला सगळं सोसावं लागतं. तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळेलच. असं म्हणून मंजू स्वतःची समजूत घालायची आणि दोघेही समाधान करून घ्यायचे स्वतःचं. पण पुन्हा 2-4 दिवसांनी राग उफाळून यायचाच. तर अशी होती ती हिजडी मनीषा. अजिबात डोक्यातून जात नव्हती बाई. आता तिकडून आल्यानंतर मंजूनं स्टेटस ठेवलं नव्हतं, नाहीतर नेहमी नवरा बायकोचे स्टेटस असायचे आणि गमतीशीर असायचे आणि तिला राग यायचा. मग आज मंजूनं नवरा बायकोचं स्टेटस ठेवलंच आणि छान गाणं लावलं, तर लगेच त्या बाईनं बघितलंच आणि त्यानंतर तिनं कधीच बघितलं नाही. तिला वाटलं असेल की हे किती खुश आहेत, मी भांडूनसुद्धा. आता म्हातारीला फोन करायचा विजय आणि नुसत्याच मोठ्या मोठ्या बटाया मारायचा आणि विजय म्हणायचा, भावाला सांग मी अर्धं घर घेणार म्हणजे घेणार, असा सारखी तंबी द्यायचा. त्यानं त्याचा पैलवान आमच्यासमोर आणू नये. आणि म्हातारी म्हणायची, होय बाबा घे की. आणि विजय म्हणायचा, आणि ती बाई आली आणि आम्हाला पुन्हा म्हणाले ना आमचं खाल्लं, आमचा गो खाल्ला, असा विषय काढला की आम्ही नवरा बायको तिला हाणणार. आणि आता जिथे जिथे अशी चर्चा व्हायची तिथे तिथे लोक म्हणायचे, ती बाई सुशिक्षित आहे आणि ती बाया अशी बोलते. आणि सगळ्यात जास्त मंजूला तर घाण वाटत होतं ते म्हणजे ती म्हणाली होती, तू मला पालती घालून तुडवशील आणि आमचे हात गांडीत गेलेत का. आणि शी बाई, किती घाणेरडी भाषा. मंजूच्या तोंडावरच किती जण तरी म्हणाले, सुशिक्षित लोकांनी असं वागणं योग्य नाही. आणि अब्रूवान मंजू स्वतः खजील व्हायची. तिला वाटायचं आपल्या पाठीमागे आपल्याला सुद्धा असंच म्हणत असतील. मग आता एका चुलत दिरांचा फोन आला आणि विजय आमच्या घरी सवासनीत काय तमाशा झाला म्हणून सगळं सांगत बसायचा. मंजूसुद्धा त्या दिरांशी बोलताना म्हणाली, भाऊजी अहो मी तिला काय कमी केलं होतं, किती चांगली सांभाळली मी तिला आणि तिनं मला असं करावं. आणि ते दीर म्हणाले, वहिनी अहो तुम्ही कुणाच्या नादी लागता, त्या बाईच्या डोक्यात अजिबात मेंदू नाही. ते डोकं खूप भन्नाट आहे आणि खूप हाय लेवलचं, आपल्यासारख्याचा मेंदू चालत नाही, असं उपरोधिक बोलून त्या बाईचा सगळे अपमान करायचे. आणि एका वाक्यातच त्या अडाणी दिराने त्या बाईची शहानिशा करून परीक्षण केलं. आणि ते म्हणाले, अशा 3 केसेस आहेत बरं का आपल्या वस्तीवर, त्यातली एक तुमच्या घरात, एक आमच्या घरात आणि आणखीन एक तुम्हीच ओळखा. आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, भाऊजी ती 3री केस मी तर नाही ना. आता तो हसला आणि म्हणाला, नाही हो वहिनी, तुमच्यासारखं माणूस नाही. अहो समोर तर कोणी पण नाव घेईल, पण अख्खं जग तुमचं पाठीमागे नाव घेतं. तुमच्यासारखी सून, तुमच्यासारखी बायको वस्तीवर नाही म्हणून म्हणतात. आणि मंजूला वाटलं, बास आता आपण यातच नाव मिळवलं. आता एक दिवशी मंजूनं मनीषाच्या वहिनीलाच फोन केला, जी शिक्षिका होती. दोघींनी सुरुवातीला एकमेकींना नमस्कार घातला आणि मंजू तिला म्हणाली, तुमच्या दिराच्या मुलाचं लग्न जमलं वाटतं ताई, वरमाय होत आहे की. आता हे मनीषानंच तिला सांगितलं होतं. आणि ती म्हणाली, हो होते तर वरमाय, दिवाळीत लग्न आहे, फोन करते या बरं का. आणि मंजू म्हणाली, अहो कसं यायचं, तुमच्या नंदेनं मला इतक्या शिव्या घातल्या आणि काय काय बोलली ती. असं मंजूनं तिला सगळं सांगितलं आणि तिला तर धक्काच बसला. आणि ती म्हणाली, अहो खूप नालायक आहे ती बाई. अहो ती इतकी नालायक आहे की तिची लायकी नाही आपल्यासारख्या शिकलेल्या बायकांसमोर उभं राहायची. मंजू म्हणाली, आणि बघा ना ताई, तिने माझी लायकी काढली हो.
ती मलाच म्हणते तुझी लायकी नाही. तिची वहिनी म्हणाली, तिला अक्कल असेल तर कळेल ना, इतरांची लायकी समजायला सुद्धा अक्कल लागते. तिच्या डोक्यात नाही मेंदू आणि ती स्वतःलाच मोठी समजते आणि इतरांना अडाणी समजते. तुमच्यापेक्षा तिला मी जास्त ओळखते. मी सांगते ना, तिला अजिबात भाव देऊ नका. मंजू म्हणाली, अहो तुम्ही भाव बोलताय, मी तर ती चांगली असती तर पाय धुवून पाणी पिली असती हो तिचं. तिचं सगळं ऐकलं असतं आणि मी तिचं सगळं करत सुद्धा होती. कधीच मी तिची ईर्ष्या केली नाही कामाबद्दल. तिला बसून घालायची खायला, तरी ती अशी करती. आणि तिची वहिनी मंजूलाच ओरडत म्हणाली, छे छे, अहो काय बोलताय तुम्ही, आपण शिक्षिक आहोत, लाखाच्या वर पगार घेतोय आणि तिचे पाय धुवून पाणी प्यायची काय गरज आहे. नीच नालायक बिन लायकीची बाई आहे ती. मला सुद्धा अजिबात नीट बोलत नाही, काहीच किंमत देत नाही ती. आपण शिकून कमवून तिच्यापुढं आपल्याला किंमत नाही आणि ही घरी बसते आणि झोपा काढते. मी तुम्हाला सांगते, अजिबात तिला भाव देऊ नका. तिला कुत्र्यासारखी वागवा. आणि मंजूला वाटलं, बाप रे, काही किंमत आहे ना तिची. माहेरी तिला काडीची किंमत नाही. आई मेली होती, मोठी वहिनी मेली होती आणि आता ही एवढी एक वहिनी शिल्लक होती, ती पण नावं ठेवत होती. आणि आता ही सासरी येऊन रुबाब करत होती, माहेरमध्ये काही चालत नव्हतं म्हणून. आणि मंजूच्या माहेरी गेल्यावर मात्र एक वहिनी तर मुंबईलाच होती, पण ती पुणंवाली आली छोटीशी की मंजूचे पाय धुवायची, हळदी कुंकू लावायची, येताना नमस्कार करायची. इतका सगळा मान होता मंजूला समजूतदारपणामुळे माहेरी. सवासणीला फक्त बोटभर कुंकवाची अपेक्षा असते माहेराहून. कशाला हवं सोनं नाणं. आता सख्ख्या माहेरी जाऊ द्या, आपण जोडलेली इतकी नाती होती मंजूची की तिथं सुद्धा तिचं स्वागत आणि तिची पाठवणी अशाच सन्मानानं व्हायची. तिचे जोडलेले भाऊ तिला हातात बॅगसुद्धा घेऊ देत नव्हते. गाडीपर्यंत सोडायला यायचे बॅग घेऊन. आणि या बाईला कुठेच मान नाही हे मंजूला समजलं. जिथे जाईल तिथं तिचा नवरा तिच्या गांडी शेजारीच बसायचा. प्रेम आहे म्हणून नाही, तर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. कारण ही माथे पिरूबाई भस्कन कुणाला काहीही बोलायची. तिला कसलाच बोलण्याचा पोच नव्हता आणि तिची सटकते असं दिसलं की अजय लगेच गाडीत घालून घेऊन जायचा. आणि मंजू खडा टाकत म्हणाली, अहो ती मला म्हणते की माहेरची लोकं आणि मारीन. आता मंजूला चेक करायचं होतं की तिला किती सपोर्ट मिळेल माहेरचा जर मी तिला ठोकली तर. आणि ती वहिनी म्हणाली, तर तिला म्हणावं, तुला नांदायचं कळतं का. आणि माहेरची माणसं काही रिकामी आहेत होय तिच्या मागे पळायला. अहो तिची पोरगी पण तसलीच आहे ती चिव. रक्षाबंधनाला घरात बसली पण आईसोबत आली नाही. मोकळी गाडी घेऊन आली पोराला घेऊन ती. पोरगं तेवढं चांगलं आहे बघा, तिचा नवरा पण चांगला आहे, पण ही बाई आणि पोरगी अजिबात चांगलं नाहीत. त्या पोरीला सुद्धा फक्त नवरा लागतो आणि पोरगं, दुसरं कोणी नको. आता तिच्या वहिनीला सुद्धा प्लॅटफॉर्म मिळाला होता व्यक्त व्हायला आणि मंजू तिचंच ऐकत होती. आणि ती बाई खूप शिव्या देत होती, अगदी अगदी इरसाल घाणेरड्या शिव्या देत होती. आणि मंजू म्हणाली, रक्षाबंधनाला आली होती का होती, काय घेतलं तुम्ही तिला हो. आणि ती म्हणाली, 500 रुपये टाकले बघा. तिला 3-4 हजाराच्या साड्या कुठून आणून द्यायच्या, हलक्यातल्या घेतच नाही. आणि म्हणून सरळ 500 रुपये टाकले दोघा भावांनी. इथे आम्ही कमवतोय आणि आम्ही ते महागड्या साड्या घालत नाही. आणि बघा ना, सगळं सोनं मागते आईचं आणि जमीन मागते तिसऱ्या हिश्श्यानं. सही दिना झाली बघा ती. आणि मंजू म्हणाली, हो का, आता हिला इकडे काय कमी आहे. ती म्हणाली, तिला काय कमी नाही बघा, तरी मागती, हक्क सांगती. आता माझी 2 आणि त्या मेलेल्या जावच्या 2 जावांची 3 अशी 5 पोरं आहेत. मी कुठलं सोनं घालू त्या सुनांना. हिला सगळं सोनं देऊन तरी थोडंफार दिलं ना सासूनं. पण ही मूर्खबाई लालची आहे, स्वतः कष्ट करायला नको आणि नुसतं आयतं वढायला पाहिजे. आणि मग मंजू म्हणाली, आणि मला सांगत होती की मी पनीर केलं, मसाले भात केला, गुलाबजाम केले आणि भावांना घेऊन गेली माझ्या. तशी ती बिचारी खूप मनापासून तळतळ कळत म्हणाली, किती नालायक हलकट बाई आहे ती. अहो मी स्वतः करून दिलं तिला सगळं जेवण तिकडून. ती दरवेळी हात हलवत येते
आणि तिकडून परत येताना मी तिला रात्रीच्या 9 वाजले तरी 10 वाजले तरी तिच्या कुत्र्यासाठी सुद्धा भाकरी करून देते, स्वयंपाक करून देते. आणि खरंच ती बिचारी द्यायची बरं का. आणि मंजूला वाटलं, बाई गं किती खोटं बोलते ना ती मनीषा. आणि मंजूला ती बाई म्हणाली, अहो एखाद्याचं केलं तर नाव काढावं तरी, पण तिची तेवढी सुद्धा दानत नाही हो. तुम्ही इतकं करता, मी लग्नात बघितलं किती काम करता, आणि ही तुम्हालाच नावं ठेवायची आणि म्हणायची की तुम्ही काही करत नाही, आयतं बसून खाता. आणि मंजू म्हणाली, आणि माझ्यापाशी अशी म्हणते की आमची वहिनी लई चेंगट आहे, मी सगळं स्वयंपाक करून घेऊन गेली. आणि ती म्हणाली, तिला म्हणावं आम्ही कमवतो म्हणून चेंगूटपणा करतो, तुझ्यासारखा दिवसभर बेडवर पालतं पडून आयतं बसून खात नाही. कुणाला जेवायला घालायचं सुद्धा तिच्या जीवावर येतं बघा. मी तर कधी तिच्या घराला जात नाही. माझी पोरं गेली तर मी तिकडं पाठवतच नाही आणि ती जेवायला घालत नाही. पोरं गेली तर जेवायला करत नाही आणि मग कशाला पाठवायची पोरं. आता ही जेवायला घालत नाही, मी पोरं पाठवत नाही, तर ती सुद्धा तिचं पोरगं पाठवत नाही. म्हणते की त्यांची येत नाहीत मग आमची का पाठवायची. कुठल्याही गोष्टीचं कौतुक करत नाही इतरांच्या. हिचं कौतुक सगळ्यांनी करायचं आणि तरच ही आपलं कौतुक करते. आधी आपण तिचा फोटो ठेवायचा स्टेटसला, मग ती आपला ठेवते. आणि जर नंतर आपण कामाच्या गडबडीत विसरलो ना तिचा ठेवायचा, तर ती आपला ठेवत नाही. नुसती वाटच बघत असते आपण कसे वागतो. तिला तेवढंच काम आहे. आणि तुम्ही सुद्धा ऐका माझं, कशाला त्या अडाणीच्या नादी लागता. तुमचं तुम्ही एखादं शेड मारा आणि राहा. आणि मंजूला वाटलं, हे सगळे आम्हाला असे का म्हणतात, घर असून हक्काचं आम्ही भिकाऱ्यासारखं पत्र्याच्या शेडमध्ये का राहायचं. आणि मंजू तिला सुद्धा म्हणाली, जसं नंदेला म्हणाली तसंच, घर सोडणार नाही, आमच्या हक्काचं आहे, मग डोकी फुटली तरी चालतील, आम्ही भाऊंना तेवढं दुखावणार नाही, त्यांनी त्यांचा पैलवान सांभाळावा. ती धीरासोबत सुद्धा कुस्ती खेळायला निघाली. तिची वहिनी म्हणाली, अहो ती तसलीच आहे, ती मेली तरी शांत बसायची नाही, बाईला कसलाच धरबंध नाही, बोंबलायला लागली की 2-2 दिवस वटवट करते. आणि आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सांगते ना तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. आपल्याला खूप कामं करायची असतात. तुम्हाला तर किती कामं असतात. तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, खूप हुशार आहेत मुलं. हिला घरी असून मुलांवर लक्ष देता येत नाही आणि दुसऱ्यांच्या मुलांचं कौतुक बघवत नाही. आता ती असं म्हणाली आणि मंजूला खूप बरं वाटलं की तिच्या कुटुंबातलं कोणीतरी असं बोललं म्हणून. नेहमी चित्रांवर हसू नये, इतरांना नावं ठेवू नयेत, अशी सन्मानागावर चालणारी आणि इतरांनाही चालण्यास भाग पाडणारी मंजू आज चक्क राक्षसासारखा असुरी आनंद होत होता तिला, जेव्हा मनीषाला कोणीतरी नावं ठेवत होतं ते ऐकून. इतरांची निंदा न करणारा, इतरांची निंदा ऐकूनही शांत राहणारा शिवस्वरूप असतो, हे ती शिवलीला अमृतात वाचायची आणि तशीच वागायची. आणि आता मात्र मंजूचं खरंच मानसिक संतुलन ढळल्यासारखं झालं होतं. आणि ती नावंसुद्धा ठेवायची आणि निंदा ऐकून घ्यासायची आणि तिला एक प्रकारचं मानसिक असुरक्षितता वाटायची. आणि मनीषाला कोणी नावं ठेवली की तिला बरं वाटायचं. आणि हा एक मानसिक आजार असतो बरं का. आणि इतक्यात मनीषाचा भाऊ आला आणि तिला म्हणाला, ए चहा ठेव ग. आणि त्या बिचारीनं पटकन फोन ठेवला आणि चहा ठेवला. या बाईच्या टेन्शनमुळे मंजू विजयचं मिलनसुद्धा खूपच कोरडं कोरडं व्हायचं. मनापासून ती खुलून आधीसारखी त्याच्या मिठीत जातच नव्हती. मग असंच एक दिवशी पाऊस पडत होता. मंजू पावसातून खूप भिजून आली. विजयसुद्धा तिच्या मागून 10 मिनिटाच्या अंतरानं आला आणि बाळ शाळेत होतं. मंजूला वाटलं दोघे एकत्र झालो असतं तर किती छान झालं असतं आणि किती रोमॅन्टिक वाटलं असतं ना पावसात भिजून यायला. आणि त्यानं कपडे चेंज करून अंडरवेअर वाळली नव्हती, ती इस्त्रीने सुकवायला सुरुवात केली. मंजूला खूप थंडी वाजत होती आणि त्यानं नुसता टॉवेल लावला होता. आणि विजयनं आता इस्त्री गमी गरम असताना तिच्याकडे घेऊन आला
तिच्या पाठीवर, छातीवर, पोटावर आणि तिच्या बॅक साईडला सुद्धा इस्त्री फिरवली. मांड्यांवरून सुद्धा इस्त्री फिरवली आणि तिला शेक देऊ लागला. मंजू खूप लाजायची. ऊब तर तिला छान मिळाली. त्यानं आता इस्त्री बाजूला ठेवली, ब्लँकेट काढलं, तिला मिठीत घेतली आणि त्यालाही ऊब मिळाली. आणि तिथंच आता एकमेकांच्या उबदार मिठीत त्यानं स्वतःचा टॉवेल काढला आणि तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिच्या शरीरावरून त्याचे ओठ फिरवू लागले. आणि आता मंजू बेभान झाली. बाहेर पाऊस मुसळधार कोसळत होता आणि आतमध्ये दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. शेवटी दोघेही तृप्त झाले. मग पाऊसही उघडला आणि तो मुलाला आणायला निघून गेला. आता गणपती आले. मोठ्या बाळाला आणण्यासाठी विजय गेला. पण आता विजय कुठेही निघाला ना लांबच्या प्रवासाला की मंजूला खूप भीती वाटायची. कारण त्या काळ्या कुत्रीनं इतके दात खाऊन तिला शिव्या दिल्या होत्या, रांड म्हणाली होती आणि मंजूला खूप काळजी वाटायची. आणि त्या नासक्या बाईचा शब्द खरा ठरेल की काय म्हणून तिला भीती वाटायची. मंजू रात्रीची झोपेतून उठायची, विजयला चेक करायची, पुन्हा मिठी मारून झोपायची. आणि तो कुठे गेला की ती सारखी अर्ध्या अर्ध्या तासाला विजयला फोन करायची आणि देवापुढे बसून राहायची आणि सतत नामस्मरण करायची. माझा नवरा सुखरूप घरी येऊ दे असं म्हणायची. आणि मंजूने त्या बाईच्या कटाकटा दात खाऊन बोलण्याची धास्ती घेतली होती. नेमका आता त्याला यायला उशीर झाला आणि पावसामुळे त्याचा फोनही लागेना आणि मंजू खूप रडायला लागली, कपड्याच्या कपाटात तोंड खुपसून. छोट्या बाळाला दिसू देत नव्हती ती रडताना, नाही तर तो टेन्शन घ्यायचा. आणि पुन्हा ती देवालाच म्हणाली, तुझं 21 वेळा नामस्मरण करणार, त्यांचा फोन येऊ दे त्या आतच. आणि ती देवाला नेहमी अशी ठणकावून सांगायची. आणि ओम नमः शिवाय नामस्मरण करत बसली. आणि 41व्या नामस्मरणाला तोही दारात आला. बेल तर वाजलीच आणि छोट्यानं दरवाजा उघडला आणि मंजू बेडरूममध्ये त्याच्याशी बोलत होती. आणि तो सरप्राईज म्हणून पाठीमागे आला आणि तिनं त्याला बघून घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. खरंच खूप वाईट होती ती मनीषा. पण म्हणतात ना, कावळ्याच्या शापाने गाई गुरं मरत नसतात. तसंच शूद्र लोकांच्या बडबडीनं चांगल्या माणसांना काहीच होत नाही, यावर मंजूचा ठाम विश्वास होता. आणि आपला नवरा आहे तर आपला रुबाब आहे. बाकीचं तुमचा पैसा, पद, पाणी, प्रपंच काही नको, नाही का?